हरिदास दगडू कुंभार हे आपल्या कुटुंबियांसमवेत करवीर तालुक्यातील नेरली इथं राहतात। त्यांच्या वडिलांनी गणेश मूर्ती करण्यासाठी एका कुटुंबाकडून जागा खरेदी केली आहे। गेली काही वर्ष कुंभार कुटुंबीय या ठिकाणी गणेश मूर्ती तयार करण्याचं काम करतात। मात्र नेरली गावचे सरपंच अंकुश पुजारी हे वारंवार हरिदास कुंभार यांना मूर्ती तयार करण्यासाठी उभारलेलं शेड काढून घ्या म्हणून दमदाटी करत आहेत, असा आरोप हरिदास कुंभार यांनी केलाय। यातूनच सरपंच अंकुश पुजारी यांनी आज आपल्याला मारहाण केल्याचं हरिदास कुंभार यांनी सांगितलं। 2019 साली आमचे वडील दगडू महादेव कुंभार यांनी राजू मनोहर काळे यांच्याकडून जागा घेतली होती आणि लॉकडाऊनमध्ये 50,000 व 1 लाख रुपये रक्कम दिली होती। तसा स्टॅम्प केला होता आम्ही आणि रोख 25,000 देणं बाकी होतं, परंतु त्यांच्या भावाचं तिथं सहमती नसल्यामुळे आम्ही ती खरेदी केली नव्हती। परंतु जेव्हा अंकुश कृष्णात धनगर हे सरपंच पदावर आले तेव्हा आम्हाला कोणी न विचारता अजून पण आमचा गेली 5-6 वर्षे तिथं गणपतीसाठी शेड बांधलेला आहे, परंतु सरपंचांनी आमच्याकडून ते परस्पर आम्हाला न विचारता त्यांचे नाव चढवले आहे आणि सरपंचांनी कोणतरी कांबळे गावातील त्यांच्या नाव चढले आहेत। आम्हाला त्यांनी असेसमेंट उत्तरं पण देत नाहीत, वारंवार टाळाटाळ करतात आणि आज ते 4 महिने झाले आम्हाला धमकी देत आहेत की आम्ही कामावर गेलो, आमच्या लेडीज लोकांना धमकी देत आहेत की तुम्हाला JCB आणून JCB लावणार, तुमचं आहे ते पण घर पाडणार, अशी धमकी वारंवार देत आहेत। गेली 4 महिने असं होत आहे। परंतु काल मी माहितीचे अधिकार म्हणून मी एक लिस्ट दिली ग्रामपंचायतमध्ये की मला असेसमेंट फेरफार 2019 पर्यंत फेरफार काय झाली ती मला पाहिजे। परंतु सकाळी पहाटेच कांबळे यांचा फोन आला मला की तुम्ही असं कसं करायला लागला आहे। नंतर सरपंचाचा फोन आला आणि मला म्हणले कुठं आहे तुम्ही, तर मी म्हणलो घरी आहे, कामावर चाललो आहे। तर सरपंच म्हणले तू घरातच थांब। मी आलो आणि दारात आले आणि माझं नरडं दाबून मला मारण्याचा प्रयत्न केला आणि नंतर काही लोक गल्लीतले येऊन मला ओढण्याचा प्रयत्न केला। तेव्हा ते सरपंचाचा इथं नख सगळं लागलेलं आहे आणि इथं पण वरबडलं आहे आणि मी तू काय करणार आहेस कर, माझ्यावर केसेस आहेत। दरम्यान सरपंच अंकुश पुजारी यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले हरिदास कुंभार यांना उपचारासाठी CPR मध्ये दाखल करण्यात आलं असून याची नोंद CPR पोलीस चौकीत करण्यात आली आहे।